छोटा बिरजा ना. छोटा बिरजा. त्याच्यानंतर मोठं गाड्याळ आलं. मोठं गाड्याळाचं असं होतं ते की असं खटका वाढायचं ना, गरम वासरू जर असलं तर आपण जर शिक्षण केलं की ते दुसऱ्या घाटात लगेच गाड्याळाला धरलंच पाहिजे. आपण शिक्षण करीत असताना त्याचं शरीर कसं पळतं, 1.5 महिन्याचं वासरू असताना ते वासरू तिथं त्याच्या आईच्या मागं सुटलं होतं. सुटलं म्हणून आमच्या घाटात ती गाय पळाली, तिच्या मागं ते वासरू असं पळालं ना, नसले तरी गोरा सावता बंदुकीसारखा असा लावून गेला अख्या घाटात. बैल सुद्धा सांभाळायचे आपलं कष्टाचंच काम आहे. आता म्हणजे सगळ्या साधनं आहेत. आज पैसा आहे, त्या काळामध्ये पैसा नव्हता. जे जुनं खाणं आहे तेच एक नंबरचं खाणं आहे. त्याच्यात कस पावर आहे. आता हे जादूटोना हा महादेवाचा हे अंधश्रद्धा कधी पाळायची नाही. मोकळ्या मनाने जायचं आणि मोकळ्या मनाने बारीमध्ये बैल झोपायची. आणि गणपती हा पंढरपूरच्या विठ्ठलाने दरवाजाला ठेवलेला आहे. केला लावारस त्या पद्धतीने एकदम तप्त असतो आणि तशा पद्धतीनं बिरजाचं रूप आहे. नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे शिरूर तालुक्यातील शिंगाडेवाडी या गावामध्ये. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक दुर्योधन दगडू शिंगाडे आज यांच्या दावणीवर आलेलो आहे. यांच्या दावणीवर अनेक प्रकारची आदत वासरं आणि मोठणली बैल, 1 नंबर मध्ये 12 विडवणारी. आदत मध्ये सध्या चर्चेत असलेला आणि धुमाकूळ घालतोय तो छोटा बिरजा. आताच 2 दिवसापूर्वी एक बारी झाली. त्या बारीमध्ये जुपणी नव्हता, एक त्याने बारी चांगल्या प्रकारे घाटामध्ये पळालेला बंदुकीची गोळी असं त्याला नाव देण्यात आलं त्यावेळेस. आणि तो छोटा बिरजा ते अनेक प्रकारची त्यांच्या दावणीला बैल आहे. दुर्योधन दगडू शिंगाडे हे जुनाट बैलगाडा मालक आहे. 70 वर्षाचा जवळपास अनुभव आहे. आज दावणीवर आलेलो आहे. दावणीच्या या सगळ्या बैलांचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला जाऊया, बघूया दावण कशा प्रकारे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा आम्हाला. दुर्योधन दगडू शिंगाडे, शिंगाडवाडी. बारी कोणाच्या नावाने असते आपली? दुर्योधन दगडूच्याच नावाने असते. आणि 1972 साली आमच्या चुलत्याच्या नाव होती प्रभू बाबा शिंगाडे आणि प्रभू बाबा गणपत बाबा दगडू सगळा शिंगाडे हे एकत्र असताना त्या टायमाला आमचा गाडा पुरीला आंधीपासून होता. आणि तिथून पुढं आम्ही मग मी अनुभवी झालो. मला आवड वाटली या गोष्टीचा, छंद वाटला.
चुलत्याला सुद्धा आमच्या 1 नंबरचा छंद होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाडा 72ला बैल घेतला होता अजय गोरा. त्या टायमापासून जी गाड्याला आमच्या सुरुवात केली व 1 नंबरनी गाड्यात गाडा बसवायचा. त्याच्या आधी गाडं कसं होतं असं अंदाशी पळत होतं. पण तिथून पुढे आमचा 72च्या पासून गाडा जी पळायला लागला आणि गाड्यात आम्ही पायाने गाडं लई केलं. वाबगाव वरोड्यापासून तर मरकळ पासून केंदूर असं गाडं पायी केलं आम्ही पूर्वीला. आणि तिथून पुढं आता बाबा साधनं झाल्याच्या पुढं चुलत्या जयंती वायले निघल्याच्या पुढं मग मी माझ्या स्वतःच्या वायला निघल्याच्या पुढून चांगल्या बाबा आवडीचा गाडा, पेरमाचा गाडा अशी बाबा बाहेरून मंडळींनी सहकार्याच्या भूमिकेत बबन सदू असू द्या, वर आपले कानूरचे रामचंद्र यादवराव पुंडे, सकाराम पाटील ही जी जुनी जानकर मंडळी, चिंचुलीचे जयसिंग नाणेकर ही अशी मंडळी जी भेटली. मग गाडा क्षेत्रामध्ये अजून आवड होती आणि झाली लई नंबर 1. मग जी आता व गाडा क्षेत्र दामटायला लागलो परिस्थितीच्या अनुसारच होतं. एवढं परिस्थिती आमची पूर्वीला पाणी बिनी काही नव्हतं. आता जरी या पाटाचं पाणी आल्याच्या पुढून आता चांगलं सुलम झालं. आता जिरायत जमिनीमध्ये जे काय होईल उत्पन्न त्याच्यावर आपलं पोसाची गाडा दामटाय. पण छंद आम्हाला त्या दिवसापासून चुलत्यांच्यापासून काय तर आमच्या आतापर्यंत गाडा आहे. आता किती वय साधारणतः? 70 वय. कशी होती बैलगाडा शर्यत पहिली तुमची? 70 वर्ष जातात तुमची मागे. 72च्या टायमाला त्या टायमाला गड्याळ काय असं अंदाज होता. त्याच्यानंतर मोठं गड्याळ आलं. मोठं गड्याळाचं असं होतं ते की असं खटका वाढायचं, नंतर मग बटन दाबायचं आलं. आता नंतर हे आडवं आलं गड्याळ असं. मग आता मिली आली. मी त्या टायमाला मिली नाही जरी 12 सेकंद 12.5 जरी झाली तरी ती ते 12च धरीत होती. म्हणजे असं त्या टायमाचं गड्याळ होतं. बैलगाडा पण आपला जो गाडा असतो तो पण तो गाडा म्हणजे आम्ही 4 गडी त्या गाड्यात बसत होतो. त्यामुळे 2 हमाल सेपरेट हमाल असायचं ते वापरायचं. त्या हमालानी गाडं पुढं न्यायचं, बैलांचं खादी त्याच्यावर न्यायचो. कडबा बिडबा राहणार असं सावलीला बांधाय. अशा परिस्थितीत गाडा दामाटलेला आहे. आणि आवड 1 नंबर जी आम्हाला गाड्याची. आणि आता जी ही एवढी बैल पाळायची किंवा एवढं सांभाळायची ही जी आमची पूर्वीचा आम्हाला दावणीला जर बैल कमी झाला किंवा दावणीला जर दिसला तर त्या आम्हाला म्हणजे सगळ्या आमच्या कुटुंबाला आणि कुटुंब परिवार आमचं तेही कुटुंब आमचं चुलत्यांच्या काळात एकत्र लई दिवस राहिलं. आणि आता माझी मुलं आहेत तर ही मुलं सुद्धा माझं म्हणे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुद्धा ती एकत्र राहून हा गाडा झालं कुठलंही क्षेत्र झालं तरी ते चांगल्या याने करायचं असं आपल्या मनातली हुडहुडी आहे. बुवा कुठली नशा नाही, कुठलं काय नाही, कुठलीच नाही. माळकरी त्याच्या टापमध्ये नातू जरी झालं त्यांचं शिक्षण केलंय सगळं टापमध्ये. त्यांनाही हवं छंद आहे याची. कोण कोण असतात संघटनेत? आता वासरं विसरं आणतात एवढी तुम्ही दावणीला भरपूर वासरे. आता 2 नंबरचा पोरगा कारभारी, नंतर थोरल्या पोऱ्याचा नातू कारभारी. आणि त्यांच्या माग आपल्याला काय हे होते ते आहे. आणि संघटनेच्या जी मंडळी आहेत सरपंच बैलगाडा ग्रुपची मंडळी ती सुद्धा कौतुकाने बुवा कुठल्याही गोष्टीत काय झालं तर त्याला स्वतः आनंद आणि सगळ्याला त्याच्या गोष्टीचा आनंदी. वासरं कशी घेतली जातात? मग पार्क कोण करत वासरांची? पार्क मी बी करीत होतो. आणि मला नुसतं फोटोवर जरी दाखवलं तरी बुवा हे वासराची डेर कशी आहे, वासराचं बुवा अंगात पावर कशी आहे, नख्या शिंग सगळ्या बाजू म्हणजे त्याच्यात अक्कलचं काम आपलंच आहे. बरं आज पार्क 1 नंबरची 2 नंबरचा गडी करतो. दावणीला तर वेगवेगळ्या जातीची वासर आहे, बैल आहे. तर काय पाहून घेतलं पाहिजे खरं? जनावरांची बाबा पायाचं फाउंडेशन चांगलं आणि शरीर सुद्धा बैलाचं असं खाली डेरेचं नाही पाहिजे, सपाट डेर असली पाहिजे. बैलाच्या वासराच्या अंगामध्ये बाबा पावर पाहिजे, गरमपणा अंगात. गरम वासरू जर असलं तर आपण जर शिक्षण केलं की ते दुसऱ्या घाटात लगेच गाड्याला धरलंच पाहिजे. ही त्याची शरीराची भूमिका आहे बैल वासराची. आज वासरू खरेदी करताना कसं आहे लई येडं सुद्धा नाही घ्यायचं. जी लई पिसाट म्हणतात ते सुद्धा नाही जमणार. त्याच्या याच्या नजरेच्या आणि त्याच्या शरीराच्या त्याचं कौतुक कसं करायचं की बुवा ते आपण शिक्षण करीत असताना त्याचं शरीर कसं पळतंय, त्याच्या शरीराला असं लांबण्याचं शरीर पाहिजे. अशा वासराचं काम घड्याळ धरायचं. बिरजू आहे तुमचा हा? बिरजू
आता बिरजू म्हणजे हा त्याचं शरीर काहीच त्याचं नाहीये, पण ते ज्या टायमाला आईच्या मागं वासरू होतं 1.5 महिन्याचं, 1.5 महिन्याचं वासरू असताना ते वासरू तिथं त्याच्या आईच्या मागं सुटलं होतं. सुटलं म्हणून आमच्या घाटात ती गाय पळाली, तिच्या मागं ते वासरू असं पळालं ना तर लईच कातून पळालं. ते वासरू आपल्या डोक्यात बसलं, त्याच्या शरीराची पारख केलीच नाही. त्याचं जी पळण्याची काय कॅपॅसिटी 1.5 महिन्याच्या काळातली, त्याच्यावर आम्ही 2 महिन्याचं वासरू झाल्यावर घेतलं. 2 महिन्याचं वासरू झाल्यावर घेतल्यानंतर धामारीत वासरू 2.5 महिन्याचं, त्या 2 महिन्याचं वासराला शिक्षण केलं आणि धामारीच्या यात्रेमध्ये वासरू जालवा बरं झोपलं. जालवा बरं झोपल्यावर जी गाड्या धरलं धामारीपासून सटीपासून, तर आतापर्यंत त्यांनी घाट सोडला नाही. किती दिवसांनी झोपतात त्याला? त्याला काय 8-10-12 दिवसात झोपितोय. आणि आतापर्यंत त्यांनी जी आहे ना, हा आकर्षक बारी म्हणून त्याने आता 10-20 घाट झाला असं. 20 गट आकर्षक झालं. आणि फायनलला फक्त 4 घाट झालं की फायनलला झोपला आपण 4 घाट. फायनल सुद्धा त्यांनी सोडली नाही. प्युअर गावठी मध्ये येतो का कसं आहे ते? नाही तसा मग आता गावरान बेरड आहे. गावरान बेरड गोरा आहे. त्याच्यामध्ये बुवा बेंबाटही आहे, भाळ आहे, पर शरीर त्याचं ते दिसायला तसं आहे, पर शरीरात पावर मनाचीच लई. त्या दिवशी बराडीच्या घाटामध्ये फायनलच्या वेळेस जुकनीचा थरार होता. एक त्यांनी असं म्हणजे जुकनी निघली तरी तो घाट त्याच्यातून निघला नाही. जरी निघला म्हणजे जुकनी नसली तरी गोरा सावता बंदुकीसारखा असा लावून गेला अख्या घाट. टाळ्या केल्या पण घाटामध्ये. हा गुढी पुढे कंटिन्यू लागते का? कंटिन्यू शिकवली कशी जाते वासर वगैरे? आता गोडीवच वासरं शिकवायची. किंवा आता त्याला बैलाची सवय असली तर बैल मग इस्फोट, आता ते खुजली बिजली झालं, हे जे शंभू शनी झालं, आपण इस्फोटाहून कांड लावून वासरं शिक्षण केलं. एवढी बैल आहे आता, यांचं हे कसं असते संगोपन कसं करता मग? खुराक वगैरे कसं संगोपन काय? संगोपन म्हणजे आता एक आता हाऊसच, आता शंभू शनीला दूध पाजलं, इन्नाला सगळ्याला म्हणजे दूध पाजून पैलवानच बनवलेलं आहे. आणि आता या गोऱ्याला आता 8 महिन्यात झालाय बिरजा, याला सुद्धा दूधच आतापर्यंत 2 महिन्याचं घेतलं. आणि तिथून पुढे जे आईचं दूध सुद्धा त्यांनी 2-3 महिने काय आपल्याकडून ज्या माणसाकडून बाबूरावकडून घेतलं शिंगाडे, त्याच्याकडून आपण घेतल्यानंतर त्याला आतापर्यंत दूधच, आईचं सुद्धा दूध आणि शेळ्यांचं सुद्धा दूध त्याचं बंद केलं नाही. आता शेळ्यांचं चालू असेल? हा, शेळ्यांचं. आणि शंभू शनीला, इन्नाला, यांना बाकीच्या वऱ्यांना म्हशींचं दूध. बैलगाड्याला आता जोडधंदा काय काय? जोडधंद्याला काय आता शेती बाग आहे, शेती का? आणि बकरं आहे, शेळे आहे. दुसरा काय बुवा आपल्याला बाहेरून बुवा नाही एवढं काय. शेतीमध्ये काय काय घेतो मग आता? शेतीमध्ये ऊस आणि कांदा. पाणी बिणी असेल भरपूर? हा, पाणी आहे. काय कॅनल पाणी? कॅनेलचं पाणी आहे, एरी आहे. शेतीचीच आपली कष्टाचंच सगळं, म्हणजे बुवा उत्पन्नाची काय आहे सगळी कष्टाचीच आहे. बैल सुद्धा सांभाळायचे आपलं कष्टाचंच काम आहे. आपण काय बुवा गडीचार ठेवून किंवा गड्यांच्यावर आपण विसामलोय असं नाहीये. आपलं पार सुनांनी जरी त्यांना खाणं पाणी केलं, आम्ही गाड्याला गेलो तरी सगळं मागले जनावर आहे सगळे त्यांच्या गोष्टी. जुन्या बैलगाड्याचा वेगळाच आनंद असायचा पहिला. तो वेगळाच आनंद होता. आताचा आनंद अजूनही वेगळाच आहे. आता म्हणजे सगळ्या साधनं आहेत. आज पैसा आहे, त्या काळामध्ये पैसा नव्हता. पैसा नव्हता, पैसाच नव्हता. डायरेक्ट पैसा नसून आनंद घेत होतो. आणि तोच आनंद तो आता आपल्याला टिकवायचा आहे. संसारामध्ये आनंद कशाचा असतो की बुवा शेती सुद्धा पैलवान असली पाहिजे, मुलं पैलवान असली पाहिजे, मुली सुद्धा पैलवान असल्या पाहिजे, सुना सुद्धा पैलवान असल्या पाहिजे. बैल पाळली दावणीला ती सुद्धा पैलवान असली पाहिजे. लक्ष्मी पाळली ती सुद्धा न कोणाचं हिडीस पिडीस करून आपण चारली नाही आतापर्यंत. रान एकात घ्यायचं, कांद्याचा निलाव कातीचा घ्यायचा, हा चारायचा. आता जरी फार चारा नसला तरी आजही मी 10 टायल्या कांदा चिंगडी घेऊन ठेवलेला आहे. किती आता बकर वगैरे? 100 आहे ना. इथल्याच परिसरात असं बाहेर पण? नाही इथल्या जागेवर. आपण वाडा बिळा असं काय पुढे वागावला नाही किंवा अजून आपल्याला इथलं हान ते असं आपल्याला नाही, ते साधलं नाही.
आपण गाड्या क्षेत्रात, बैला क्षेत्रात, शेती क्षेत्रात लहान वयापासून, चुलत्यापासून, वडिलांच्या पासून आपण तेच व्यवसाय केलेला. तुमच्या वेळचे कोण कोण होते गाडामध्ये? गाडा मला आमचा चुलताच एक नंबरला होता. नंतर हे आमचे गोरड, दादाभाऊ गोरड, दोंडेभाऊ गोरड, हे जुनं गाडा मला, बाबू गोरे, अशी मंडळी आमच्या वाडीतून 4-6 गाडं होतच पूर्ण. चोरामले होते, बाजीराव चोरामले, इकडे दिना शिंगाडे गावातील गाडा. आणि आम्हाला खरी साथ गोडीची अर्जुन मारुती काळकुड वाघाळे, ते पूर्वीचा आमचा 72 पासून गाड्याचं संघटना. म्हणजे त्या टायमाला आम्ही हे नव्हतं काय नाव पुकारीत, बरं आमचा प्रेम रातचं जरी कुठूनही गाड्याहून आलं पायी तरी तो घोडीवर येणार, आमच्याजवळ कोंबडा कोगसतोर बाता मारणार. पुन्हा गाड्याला जायचं काही नियोजन जरी असलं तरी तो गप्पा मारूनच सकाळचं उद्याचं नियोजन करून आमचं असा गाडा त्या टायमाला होता. त्यावेळेस सावडी वगैरे असायच्या का? स्वतःची बैल पळवायची काय? नाही, स्वतःची असायची. आणि जर बुवा बैलांचं नाही साथ झाली तर मग सावडी जबर, ते बी एकच नावाने गाडा जमाटला. अर्जुन मारुती काळकुड जर असला तर त्याच्याच नावाने गाडा जमला. त्याचा जरी आपण एक बैल दिला किंवा त्यांनी जरी आपल्याला एक दिला किंवा 2 जरी कांड्याची दिली तरी आपण गाडा एकाच्याच नावावर जमला. सेपरेट बारी किती गाडी झाली असं सेपरेट बारीवर तुमची? आता मी जसं गाडा दामटायला लागलो, याच्या आधी जी गाडा होता त्या टायमाला बाबा 1 नंबरला, कुठं 2 नंबरला असं गाडा व्हायचा. बरं टाकसाळ व्हायचा. आता जी हा बिरजा आल्याच्या पासून जी घाटाचा राजा किंवा गाडा फामस झाला आणि व आपल्याला 1 नंबरचा जी गाड्यावाला झालो तर बिरजापासून जास्त झाला. मोठ्या बिरजा. आणि पूर्वीला जी चुलत्यांच्या पासून जी होतं त्या टायमाला आमच्या घरच्या गायची आवताची बैल दामटायचो. आणि घरच्या गायांचं गोरं जे असं गायांना पेणार असलं त्या टायमाला मोठाली बैल कांड्या वासायची, बारकाली मागा असायची, असा गाडा दामटो. पण आता काय, आता बैल म्हणजे पहिलवानच पाहिजे. पण आताही बी पहिलं कांड्याला महत्व होतं. पहिला गाडा दामाटला त्या टायमाला कांड्याला महत्व होतं, आता जोकाडाला महत्व आलं. आता जोकाड हे एकच नंबरचं पाहिजे. कांड्याला अंतर झालं. त्या टायमाला कांडा आम्ही लावूनच सोडित होतो. कुणी असं कुणी बांध करायचं कांड्याला इथं, असा गाडा दामा. किती फूट असं तिथलं जवळ? 20च फूट. आणि ते काय पट्टा नाही. आधी दावं होतं, दाव्याला कुणी होती. आता त्याच्यानंतर या 10-20 वर्षापूर्वी पट्टा आला. पट्ट्यावर गाडा मग थोडी बैल 30 फुटापर्यंत जात होती. मग 30 फुटाहून बाऱ्या व्हायला लागल्या. असा पूर्वीचा 20 वर्षाच्या माग. आता डायरेक्ट आता 60 फुटाचं, 50 फुटाची, अशी 40 फुटाची. बैलांना पहिला आराम पण जास्त भेटायचा ना. हा, आराम भेटायचा. बरं पूर्वीच्या काळात बैलांना मटक्या होत्या, शेंगदाणा पिंड होती. आता रतीब अनेक प्रकारचं रतीब निघलं. पण त्या टायमाला उडीद, मटकी, शेंग, आपलं करडई करड्या काय त्या करड्याचं तेल गाळायचं. ते तेल सुद्धा बैलांना 1-1 क्वार्टर इतकं पाजायचं 8 दिवसाला. मग ते बैल ताप राहायचे. आता सुद्धा आम्हाला खायचं जर ठरलं ना तर ते साधं जर खाल्लं तर आम्हाला 1 नंबर वाटतं. आणि हे जे आता जे निघलंय ना बुवा, भारीवालं जे कालवण केलं लय तरी ते आता नाही, भावत नाही. जे जुनं खाणं आहे तेच 1 नंबरचं खाणं आहे. त्याच्यात कस पावर आहे. पहिली बैलगाड्यामध्ये सावड कमी राहायची, स्वतःची बैल पळवली जायची. आता बैलगाडा क्षेत्रात असं झाले की बैलगाड्यात सावडीचं प्रमाण जास्त झाले. स्वतःची बैल घरची 4-5 दिसत नाही. तुम्हाला काय वाटतंय, सावडमध्ये बैल पळवलेली चांगली का स्वतःची 4 बैल पळवली? आता तसं स्वतःची 4 बैल पळावली तर चांगलीच आहे. त्यांना आपली जर बैल शिस्त पद्धतीने बाबा, जे एका मिरला ढकली नाही, एका मिरला टाकी नाही, हा गाडा सावत्याचा हा मान्यताच आहे. पर बाबा मिली गाड्याला आलं. आता बाबा पूर्वीला गाड्याचं कसं होतं, मिली नव्हतं, आता मिलीवर आलं. मिलीवर आल्यानंतर आता बाबा असं की बाबा बैल टॉपचा, जे टॉपला पळतो त्या बैलांचं सावड करायची ठरली आता. आणि पूर्वीला तसं काही नाही. एकाच्या नावावर जरी बैल असली, कांड त्याचं असलं, जोकाडा आपलं असलं तरी चालत होतं. पण आता जे आहे तर बाबा मिलीवरलंच कांड, म्हणजे मिलीचं कांड सुद्धा त्याच पद्धतीचं बाहेर. मी आता 2-2, 3-3 बैल सावडे करून आता गाडा पळवतोय. पण पूर्वीला 2च बैल, 2 त्याची 2 आपली, फोडून झुपली तरी 1 बाजू सावड्याची आणि 1 बाजू
ह्या आपली असं गाडा पूर्वीचा होता. पण आता असं झालंय की बाबा बैल मोबाईलला त्याची शूटिंग पाहूनच आणि शूटिंगवर ज्या बैलाचा बाबा सावता गाडा बैल कसा मारितोय ही बैल एकत्र झुकून त्यांचा आता मिलीवर आतून गाडा काढायला लागले. असा आताचा काळ झाला. पहिली लोक म्हणजे दिलेला शब्द पाळायचे, आता पाळीत. हा पहिला शब्द म्हणजे असा होता की विश्वास, हम्म. मान्यता. माणूस वडील दाडील जर असला तर त्याची किंमत, त्याचा शब्द मोडीत नव्हती. असा काळ पूर्वीचा होता. बरं आता कसं आहे की बाबा आता नुसतंच मोबाईलच्या याच्यावरच सगळं काय चालतंय ते चालत आहे आता सगळं. आता वासरं घेतली जातात ना जास्त तुमची. वासरं कुठं खरेदी केली जातात जास्त? सलगरच्या पुढलीच वासरे सलगरच्या पुढली. सलगरच्या पुढली तिथं जाऊन बघितली जातात का कसं? बघायला पेक्षा आता तिथं जे आपलं जोडीदार पोराचं आहेत किंवा आमचं जे अनुभवाची माणसं आहेत त्यांना बुवा आपण त्यांनी फोटोवर जरी पाठवलं आणि आपल्याला त्या वासराचं जर पटलं तर आपण ती खरेदी करतो. आणल्यानंतर ना त्यांना कसं तुम्ही ट्रेनिंग दिलं जातं? आणल्यानंतर त्यांचं असं आहे की बाबा आपण गुढी शेजारी बांधायचं, बैला शेजारी बांधायचं, मग रेषेला आपल्या घाटामध्ये द्यायची ठरली तर 1-2 वेळा त्यांची रेषेल द्यायची. रेषेल मध्ये वासरू कसं पळाते बुवा आणि मग ते वासरू घाटात न्यायचं आणि घाटात नेल्यानंतर ते घड्याळाला आवारलंच पाहिजे. बैल पळल्यानंतर ना वासरं पळल्यानंतर ना तुमच्याकडे भरपूर गाडा मालक मग मागणी करीत असं वासरू द्या. मागणी जरी केली तरी आपण तसं श्रीमंत झालो म्हणजे तसं बैलांच्यावरच झालो. आपण 25,000चं 20,000चं 15,000चं वासरू आणून 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 5,00,000, 7,00,000, 10,00,000पर्यंत वासरू आपण विकतो. पण किती आता जसं मी सरपंच झालो, सरपंच झाल्यानंतर मग ते आपल्या डोक्यात आलं की बाबा आपल्याला बारी आपली पलटीच नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या तिथून पुढे गाडा त्या पद्धतीने ठोला. जुन्या बैलगाडा मालकांबरोबर अनेक ठिकाणी तुम्ही बैल पळवली. आता चालू नवीन पिढी पण आहे. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बैल पळवली त्यावेळेसचे गाडा मालक त्यांचा संयमी स्वभाव कसा होता? आत्ताचे गाडा मालक आता ज्या टायमाला 72च्या पुढून जे गाड्यावालं होतं त्या टायमाला शिरूर तालुक्यामध्ये बबन सदू खेडकर हा 1 नंबरचा गाड्यावाला किंवा 1 नंबरची बैल पाळणारा, चौथी बैल दामाटणारा भाऊ म्हणून त्याला टोपण होतं. 1 नंबरचा गाड्यावाला शिरूर मध्ये रांजणगाव मध्ये. इकडं रामलिंगला नारायण सागाजी रासकर हा सहेमी गाड्यावाला आणि पेरमाळू गाड्यावाला 1 नंबरचा होता. आता इथं टाकळी आजीमध्ये बंशीदादा गोडे कधी कोणाला त्याच्या वाणीतून वाकडा सुद्धा शब्द नाही आला असा संयमी गाड्यावाला आणि 1 नंबरचा गाड्यावाला नामाटणारा होता. कानूरमध्ये टाकाटक मामा या आत्ता मागून आले या 20 वर्षाच्या पाठीमाग किंवा टाकाटक मामा हा गाड्यावाला कानूरमध्ये 1 नंबर होता. त्याच्या आधी बाळाबाबाजी तळवले होते, जुना गाडा मालक, चौथी बैल बाळू घेऊन साकुरे केंदूर असं गाड्यावाला. मरकळचा 1 गाड्यावाला ताठे होता, ते होते 1 गाड्यावाला. असं म्हणजे सैमाने 4थं गाड. आणि कांड लावायच्या काळामध्ये हा सयाजाना निकम चिंचुशीचा गाड्या मालक ते सुद्धा संयमी आणि परमळ आणि पिरमानी 1 नंबरचा गाड्यावाला होता पूर्वीला. आणि आता ह्या 20 वर्षाच्या पुढं हे आता तरुण गाड्यावाला झाल्यात. आता निलेश भाऊ सारखा गाड्यावाला 1 नंबरचा गाड्यावाला आणि पारितोषिक मिळवणारा गाड्यावाला आज आपल्या तरुणामध्ये 1 नंबरने चालतो. तसाच बाळासाहेब जवळेकर सुद्धा आपल्या खेड तालुक्यामध्ये 1 नंबरने गाडा. म्हणजे मी पहिल्या स्टार्ट थापलिंगला गाड्याला गेलो टोकन काढायला, राजू जवळेकरांनी 15,000 रुपये गावकऱ्यांना त्या टायमाला दिलं होतं. मी स्वतः मी शेत झालो व्हायला आपण टोकनला आलोय, टोकनचं हे काढण्यापेक्षा जवळेकरांनी आज 15,000 रुपये त्या टायमाला गावकऱ्यांना दिले. आता जी पोरं आहेत आता सुखातात्या भुजबळ तळेगावचा हे सुद्धा गाड्यावाला प्रामाणिकपणाने गाडा लागतो. आणि प्रेम हा महत्वाचा आहे. त्या खांद्याला जरी अडचण आली तर त्या अडचणीमध्ये भाग घेणारी माणसं ही आजही टापमध्ये. आता मला जी काय मनापासून जी काय मला आठवत्यात किंवा आवडत्यात आणि आल्यात नाव ही मी सांगितल्यात. आता याच्या पुढं दिनेश भाऊ जी काय तरुण कार्यकर्त्यांना आणि माझ्याही मुलांना माझे म्हणणं तेच आहे की आपण जे जुना गाडा दामटत होतं त्याच पद्धतीने आपलं संयमी गाडा दामटायचा, दिलेला शब्द पाळायचा. आणि दिनेश भाऊ सांगते ना आता काय राहिलेले करते. नीरज भाऊ नमस्कार.
आताच मामाने सांगितलेले आहे, त्यांच्या पिढीतली नाही का संयमी गाडामध्ये. आता जी तरुण पिढी आहे आपली, तरुण पिढीमध्ये कोण वाटतंय संयमी गाडा मालक की त्यांच्याकडून खरंच अपेक्षा आहे? आता मामाने जुन्या पिढीतील त्यांच्या बरोबरच्या शिनतले जे गाडा मालक होते त्यांचा नामोल्लेख केला का अनेक तालुक्याबाहेरचे पुणे जिल्ह्यातील गाड्या मालकांचा उल्लेख करत असताना गाडा कशा पद्धतीने दामाटला पाहिजे, पिढी एकत्रित कशी ठेवली पाहिजे, कुटुंब कसं एकत्र ठेवलं पाहिजे, आदर्श गाडा मालकांचे नाव घेतले. आताच्या पिढीमध्ये निलेश नाना लोखंडे सारखे गाडा मालक असतील, अशोकाबा लांडगे आहेत, भरतभाऊ शिवले आहेत. त्यांच्याबरोबर इकडं नगर जिल्ह्यामध्ये आयल्यानगरमध्ये निलेश भाऊ काळे आहेत. एक तंत्रशुद्ध गाडा, बैलाचं संगोपन असेल, संगोपन करत असताना नियोजनात बैल कसा व्यवस्थित पळवता आला पाहिजे, संघटन कसं टिकवता आलं पाहिजे. त्यानंतर अमोलाप्पा पासूनकर आहेत, सर्जेराव खेडकर आहेत, इकडं रामनाथदादा बांगरंते आहेत, मयूर बाबळेंते आहेत. ही जी मंडळी आहेत, बाळनाना जवळकर आहेत, ह्या सगळी मंडळी आज एवढे त्यांच्याकडे हिंद केसरी बैल जाऊन आहेत, पण गर्व हा त्यांना अजिबात नाही. प्रत्येकाशी संयमानं बोलणं, चांगलं व्यवस्थित वागणं, चांगला सल्ला देणं एखाद्याला, अशा पद्धतीने हे गाडा मालक समाजामध्ये नवीन गाडी मालकांना सहकार्य करत असतात. आणि सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला या सर्व बैलगाडा मालकांचं निलेश नाना लोखंडे, अशोकाबा लांडगे असेल, नरभाऊ तिकडे असेल, भरतभाऊ शिवले असतील, त्याच्यानंतर अमोलाप्पा पासूनकर, निलेश भाऊ काळे, या सगळ्या गाड्या मालकांचं कायम सहकार्य असतं. दुसरी गोष्ट का रामकृष्ण टाकळकर असतील, संदीप बोधगे असतील, एक संघटनात्मक बांधणी करत असताना बैलगाडा उच्च शिखरावरती घेऊन जात असताना प्रत्येक बैलगाडा मालकाची जनजागृती करायचं काम कायम करत असतात. जयसिंग शिडेगरांडे असतील, बैलगाडा क्षेत्रातील म्हणजे काही उणीव असतील त्यामध्ये सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्योधन मामा सारखा माणूस सुद्धा त्यांच्या संपर्क राहून कायम सल्ला मसलत करत असतात. आणि त्यांचं सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला कायमचं मार्गदर्शन असतं. आणि त्यांच्याकडनं या पिढीमधील एक आदर्श घेण्यासारखे हे सगळे बैलगाडा मालक आता सध्या आहेत. तरुण पिढीला आता कशा प्रकारे सल्ला असं, आता तरुण पिढी ह्या क्षेत्रात येते, बैलगाडा कसा पळवला पाहिजे तरुण पिढी? आता व आपल्या स्वतःच्या सांगण्याने तर तरुण पिढीला जे आता आहे व सरपंच बैलगाडा संघटनेचं सगळं किंवा माझी मुलं आहेत, यांना आपलं असं म्हणणं आहे की बुवा आपण जी जुनी परिस्थिती आपली गरिबी होती त्या गरिबीच्या लेवलनीच बैल गोर खरेदी करायचं, लहानाचं मोठं करायचं आणि ते एक नंबरला पळवायचं. आणि गाडा क्षेत्र म्हणजे असं आहे की बुवा मोठा बैल घेऊन छोटा होतो, पण छोटा बैल घेऊन आपण मोठं होतो. हे आपल्या तरुण पिढीला आपलं सांगणं आहे किंवा ह्या तरुण पिढीला आपलं त्यांना चर्चा आहे या गोष्टी. मुलांना आपल्या सरळ किंवा आमच्या बैलगाडा संघटनेचं जे सगळं कार्यकर्ते तरुण आहेत, जे पेरमाळू मायाळू, त्यांचं म्हणणं त्यांना आपल्याला हीच वाक्य आहे की बाबा गाडा झुपायचा असला कसाही झाला तर बैल हा दोन्ही बैल आपली म्हणून दामटावा, किंवा नुसताच माझाच बैल एक नंबरने असावा, दुसऱ्याचा बैलाचा कचरा होऊन हे डोक्यात कधी नसावं. घाटात आल्यानंतर ना ज्यावेळेस बारी येते, आपण बारी आल्यानंतर ना आलोन सर मंडळांची एक चर्चा असते. बघा कलियुगातला दुर्योधन, 70 वर्षाचे बाबा आता फेटावा उडवीत घाटाने वर जातात. तर ज्यावेळेस ते बोलतात त्या पदे वगैरे देतात तुम्हाला आलाऊन सर मंडळी, त्यावेळेस तुमचं मन काय होतं त्यावेळेस तुमच्या मनात? आता मला जर आता बाबा त्यांनी आलाऊन सरने जर पुकारलं की बुवा कलियुगातला दुर्योधन आणि फेट्यावाला 70 वर्षाचा बाई, माझं मन इतकं भरून येतं की मला गंगनात मावून नाही एवढं भरून मन येतं. मला घाटात कसं किती पळालो याचं सुद्धा काही वाटत नाही. यांनी पदी आपल्याला दिल्यात ना, फेट्यावाला 70 वर्षाचा किंवा कलियुगातला दुर्योधन, मला पैशापेक्षा आणि गाडा सावता पळित म्हणजे याचा एवढा आनंद आहे की आज एवढी जी बैल पाळल्यात ना की माझ्या पदी करताच मी एवढ्या बैलांचं आज पालन पोषण करतोय. आणि या पदीच्या नावाखाली मला आज आनंदाचा भर, मी जरी किती मला काय वाटलं घाटात जर गेलो तर मला अंग भरून येतं माझ्या. आणि घाटात पोरं जेव किती पळाण्यापेक्षा मी किती पळातोय याचा सुद्धा मला लय आनंद वाटतो. आता तुमचं वय 70 वर्षे, खरं म्हणायचं म्हणजे काय होते, बैलगाड्यामध्ये भरपूर बैल पाळणारे असतात. आपण जर एखाद्या बैलाचा फोटो म्हणा पुढे गेलो का काढला जातो, मुलाखत पण घेतली जाते आणि त्याच्यामध्ये घेतो.
काही काही लोकांचं म्हणणं आहे असं की बैलांचे फोटो मारले, मुलाखती घेतल्या, नाहीतर काही जर हे केलं नाही का, भरपूर म्हणजे सेलिब्रिटी असं काही सेल्फी पण मारते बैल. काय काय म्हणतात की दृष्ट लागते, नजर लागते बैलांना. तर याच्यावरती विश्वास आहे का? काय लिंबू वगैरे, जादूटोणा वगैरे? आता हे जादूटोणा हा महादेवाचा नंदी म्हणजे शंकराचा नंदी आहे. हम्म. त्याच्यावर कुणाचाच जादूटोणा काहीच चलू शकत नाही. ही जी आता आपण बैल पाळली बुवा, ही यांना कसं आहे की बुवा आपल्या जी कुलदैवत आहे की बुवा आपल्या कुलदैवाचा अंगारा जरी लावला तरी त्यांना तिचं समाधान आहे. त्यांना दिष्ट फिष्ट हे आपलं असं चेड गोट ह्याच्यावर आपला कवडी इतका विश्वास नाही. ही जी आपल्या कुलदैवताचं आणि आपण जी करतो किंवा भंडार लावून द्या, गुलाल लावून द्या, जे आपल्या दैवत आहे ह्या दैवताच्या नावाने लावला तरी त्याच्यावर त्यांना दिष्ट सुद्धा कधी होऊ शकत नाही. हे अंधश्रद्धा कधी पाळायची नाही. मोकळ्या मनाने जायचं आणि मोकळ्या मनाने बारीमध्ये बैल झोपायची, ती अगदी यशस्वीच होती. आणि शंकरांनी नंदी पाळलेला आहे. ज्या टायमाला पंढरपूरला दिंडी निघायची तर शंकरांनी दिंडी व बैलावर दिंडी नेलेली पंढरपूरला. तर शंकरांनी नंदी कुठं ठेवलेला आहे? कुंडलिकाच्या मंदिराजवळ ठेवलेला आहे. आणि त्यांनी ह्याला मंडळीला नदीच्या कडेला आत पायऱ्या चढून वर चढलं ना की तिथं मंडळी ठेवलेली. आणि गणपती हा पंढरपूरच्या विठ्ठलानी दरवाजाला ठेवलेला आहे. आणि मग त्यांनी विठ्ठलाने प्रवेश केलेला आहे शंकराने आत. ही दिंडी त्या दिवसापासून तसा हा नंदी त्याला काहीच होऊ शकत नाही कधी. ही अंधश्रद्धा कधी मनात सुद्धा आणायची नाही. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर ड्रायव्हर. दावणीला भरपूर बैल आहे. आता दावणीला आल्यानंतर जवळपास 30 एक बैल असतील. दावणीचा परिचय द्या, प्रत्येक दावणीच्या बैलाची माहिती देत चला. ही आमच्या संघटनेची गोडी, तिचं नाव नाही नाही ना? हा. आता आम्ही 1-2 महिन्यापूर्वी खरेदी केली. आमचे मित्र आहेत माऊली येळवंडे, त्यांच्याकडून घेतली आपण, त्यांनी दिली. हिची खरेदी 1,51,000 रुपये घेतली मी आता 2 महिन्यापूर्वी. ही जोच्या कांड्याच्या मध्ये मोकळी सोडली तरी मजून पण मध्ये दोन्ही काम करते. कोण करतो स्वारी वगैरे याच्या? स्वारी ऋतिक शिंगाडे आहे आमचा जॅकी. ऋतिक शिंगाडे असतो आणि एक माने हा एक मुलगा असतो. 3 जण कंटिन्यू जॅकी सरांचे ते असतात. याचं काय नाव आहे? याचं नाव बटलर. हा कांड्यावरती पळतो, बिरजा पुढं, शनी शंभू पुढं कांड्यावरती काम करतो. तो डाव्या खांदा असतो, तो उजव्या खांदा, ह्या दोन्ही कांदा असतात. महाकाल आणि बटलर. कुठं झाली खरेदी याची? हा घरच्याच गायचा आहे. घरच्या गायचं. किती गाठ झाली असं आता? याचे जवळजवळ 40 गाठ झाले असते. 40 नंबर मध्ये कांड्यावर. कांड्यावर 40 गाठ 1 नंबर मध्ये. हा, अजून कांड्यावर कांड्यावर. याचं काय नाव? याचं नाव महाकाल. महाकाल. हा, महाकाल आणि बटलर हा कांड्यावरती, हे दोन्हीच कांडे. कंटिन्यू हेच का? हा, हेच कांडे कंटिन्यू. कुठं झाली याची खरेदी? याची खरेदी मंगळवेड्याचे आपले दीपक मासाळ म्हणून जोडीदार आहेत, त्यांच्याकडून खरेदी केली होती आपण. किती महिन्याचा असं आता? आता एक 7 महिन्याचा आहे. काय आहे त्याची खासियत? खासियत त्याला दोन्ही खांदी टाका, जोट टाका कांड्यावरती असो, तर कुठं त्याचं काम ते परफेक्ट करणार. याचं काय नाव? याचं नाव खुजली. खुजली. हा एक आणून आता 1-2 महिने झाले आपण. दीपक मासाळ यांनी 2 वासरं दिली होती. त्याच्यातला हा खुजली आणि दुसरा एक बिजली म्हणून आहे, ते जोकाट पळते. यांनी ज्या दिवशी आम्ही आणलं का त्या दिवशी इथं गावात रेशन दिली फक्त, आणि दुसऱ्या दिवशी जांबूचा गाठ केला. मोठं कांड लावलं 20 फुटाहून. त्यांनी त्या दिवशी 11-40 गाठाच्या राजाला बारी टाकली पहिल्याच गाठात. तेव्हापासून यांचे जवळजवळ 7 गाठ झाले 1 नंबर मध्ये. खिल्लार मध्ये ना? हा, खिल्लार मध्ये. छोटा बिरजा ना? छोटा बिरजा. कुठं झाली ती खरेदी? काय हे शिंगाडवाडीतील बाबूराव शिंगाडी, त्यांच्याकडनं एकदम लहान असताना रेसोलवरती घेतला होता इथे वाडीमध्येच, शिंगाडवाडीमध्येच. सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आदत वयामध्ये जो बैल धुमाकूळ घालतोय म्हणल्यानंतर मला वाटतंय का एक चांगल्यापैकी सेलिब्रिटीमध्ये ज्याचं नाव सध्या घेतलं जाते, अनेक फॉलोअर ज्याचे आहेत, असा दुर्योधन मामा शिंगाडे यांचा, आपण ज्याला लाहोरच म्हणू शकतो, तांबडा असा बिरजू आहे. गावरान मॉडेल आहे. छकडी शर्यतीमध्ये जसा बकासूर गावरान मॉडेलमध्ये एक वेगळी किंमत खऱ्या अर्थानं गावरान जातीला निर्माण झाली बकासूरच्या नावामुळे, तसंच बिरजेच्या रूपानं 4 बैलामध्ये आपण म्हैसूर पाहतो, खिलार पाहतो. तसा हा गावरान मॉडेल का जे पण जुनी लोक म्हणतात का गावरान मॉडेल मधला बैल बरेच वर्ष टिकतो, पळतो, असा बिरजू आहे. आणि घाटामध्ये खऱ्या अर्थानं घाटाचा राजा, 20 फुटाहून बारीक सुधारणी झालेली, 4ही खांदी फेट, जिथं कमी तिथं बिरजू, अशा पद्धतीचा हा दुर्योधन मामाचा उगवता तारा आहे.
बरेच वासरांबरोबर पळाला. येळवंड्यांच्या छोट्या बिरजाबरोबर पळाला. त्याच्यानंतर निलेश नाना चौधरी यांच्या बरोबर छोट्या वासरापर्यंत छोटा चिमण्या त्याच्याबरोबर पळाला. घरचं जालवा म्हणून वासरू आहे त्याच्याबरोबर पळाला. आणि आता सध्या जे टॉपचं जुकाट जे आदत वयामध्ये होते शकरापूरचे आमचे मित्र आहेत बालोडे, त्यांच्यासोबत सध्या 3-4 गाठ झाले टॉपला वासरू पळते. बैलाची खासियत काय आहे? बैलाचा बांधा, शरीर थोडंसं आखूड आहे, आरोड्या टाईप मध्ये आपण ज्याला शरीरयष्टी म्हणतो तशा पद्धती शरीरयष्टी आहे, परंतु अत्यंत गरम. आपण जसं मी उल्लेख केला का लावारस त्या पद्धतीने एकदम तप्त असतो आणि तशा पद्धतीनं बिरजाचं रूप आहे. बिरजा दावणी पण तशाच पद्धतीचा आहे, अत्यंत गरम असलेला, झोपायला पण तशा पद्धतीचा. आणि एकदा पळाल्याच्या नंतर बंदुकीची गोळी आपण ज्या पद्धतीने म्हणतो, काल बराडच्या घाटामध्ये अक्षरशः झुकणी झाली नाही आणि त्याचं जे रौद्र रूप होतं ते काल सगळ्यांना पाहायला मिळालं. बैलाला वारेमाप स्पीड होतं आणि कदाचित जर झुकणी झाली असती तर एक वेगळा नजारा काल बराडच्या घाटामध्ये आपल्याला फायनल बघायला मिळाला असता. किती गाठ झाले आता त्याचे? बिरजाच्या जवळजवळ आतापर्यंत एक 15-20 गाठ झाले असतील. आणि आपादात्मक काही जर विषय जर सोडला तर जवळजवळ प्रत्येक घाटामध्ये आकर्षक बारीचा मानकरी ठरलेला आहे. म्हणजे 440 फुटाची जरी धावपट्टी असली तरी बिरजाने काठा होईना तिथं गाड्या दिलेली आहे. आणि अत्यंत आता आपण पाहतोय म्हणजे मला वाटतं ना एक 10-11-12 महिन्याचं वय असं वासराचं, आणि घेतल्यापासून 1 नंबरलाच पळतोय बिरजू. बैलाला कांबळ वगैरे दिसते. आता आपण बरेच बैल बघतो कांबळ वगैरे नसतात आणि असं म्हणतात नाही का, कांबळ जर असेल बैलाला तर बैल सध्या पळत नाही घाटामध्ये वगैरे. बरोबर. तर बैलाला कांबळ आहे. शरीराची आपण याची एष्टी पाहिली तर बैलाला कांबळ पण आहे. बैल ज्या पद्धतीने इतर बैलांची जी स्किन आपण म्हणतो त्वचा म्हणतो जी पातळ साली जे आपण वासर असतात, पण बैलाची त्वचा जरी पाहिली तरी जाड स्वरूपाची मध्ये आहे. गावरान बैलाचं वैशिष्ट्य ते आखूड बांधा, थोडस शरीराला जाडसरपणा, कांबळ, गळचुटी बिळचुटी आपण सगळे. पण ज्या पद्धतीने त्याची गावरान बैलाची जी बांधणी असते तशा पद्धतीचं बांधणी असल्यामुळे त्याचं काही एवढा इफेक्ट जाणवत नाही. झोपायसाठी पण भरपूर फोन येतात असं गाडा मालकांचे. झोपायसाठी फोन येतात आणि दुर्योधन मामाने नाराज केलेला नाही कोणाला. मामाचा आणि दुर्योधन मामाचा जो छोटा मुलगा आहे नवा, आपण पाहतोय शेखर भाऊ का 22 बैल आज दावणीला आहेत. प्रत्येक घाटामध्ये म्हणजे अनेक घाट असतील का ज्या घाटामध्ये घरचा साज 3-3 बार 1 नंबरला केलेला गाडा मालक आहे. पण ह्या माणसाने कधीच ना म्हणजे माती कायम ना अंगार म्हणून कपाळा लावली, माती कधीच छातरा लावली नाही वराला. प्रत्येक कुणाचा फोन आला तर डोक्याला लागणार जर बैल असेल तशा हिशोबाने जर पळ जोडण्यासारखे असेल आणि जर योग्य वाटला तर त्या माणसाला कधीच नाराज केलेला नाही. म्हणजे अगदी कोणाकडनं भाडं सुद्धा त्या माणसाने घेतलं नाही. घरची गाडी घरचं गोडं सगळं घेऊन ही माणसांनी ना प्रत्येक माणसाला आतापर्यंत 22 बैल दिलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी 3-3, 4-4 बाऱ्या करू शकत नाही असं स्वभाव असलेला दुर्योधन मामा शिंगाडे आणि त्यांची सर्वच मुलं दादा असन हे असन आणि सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेचे जे नियोजन करते ऋषी शिंगाडे, इकडे सागर दादा आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक फोन येतात. माझ्यासारख्याला फोन येतो. आम्ही पण गेली 15-20 वर्ष सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला सगळ्यांना संलग्न असलेली माणसं आहेत. आमच्यासारख्याला फोन येतो का दुर्योधन मामाचं तुमचं चांगलं आहे, मामाला आमका बैल द्यायला सांगा, या गटात नियोजन करायला सांगा. पण माणसांनी संघटनेतल्या कोणत्या माणसाने मामाला शब्द टाकू द्या, नावाला शब्द टाकू द्या, आपल्याला या माणसाला बैल द्यावा लागते. त्या माणसांनी त्या ठिकाणी ना अगदी शेवटच्या क्षणाला 11th आवरला त्या ठिकाणी ना बैल दिलेली आहेत आतापर्यंत. सुरुवात कशी झाली मग संघटनेची? संघटनेत सुरुवात दुर्योधन मामाच्या जवळजवळ मला वाटते 2री-3री पिढी असेल गाड्या क्षेत्रातली. मामांचं त्यांचं लहानपण या गाड्या क्षेत्रात गेलेले. पहिली घरची वासरं घेऊन अगदी हमाली बैल झोपून गाड्याला लांब लांबच्या पायी यात्रा केलेल्या आहेत. आणि ह्या करत असताना तिकडच मुक्कामी राहणं, एखाद्या माणसाला घरी गोडीवरती पाठवून भाकरी बांधून येणं किंवा पाहुण्या रावळ्यांकडे कुठंतरी ना जुन्या पद्धतीने तिथंच मुक्काम करायचा, तिथंच वैरण काढी करायची बैलांना. अशा पद्धतीने पंचक्रोशीतले अनेक घाट जुन्या पिढी त्यांनी केलेले. काळ बदललाय. काळ बदलत असताना अत्यंत हौशी माणसं आहेत. शिंगाडवाडी सारखं छोटं गाव आहे परंतु जवळजवळ 10-12 गाडा मालक या वाडीमध्ये आहेत. आमची पंचक्रोशी, शिंगाडवाडी, वाघाळी, वरुड, चिंचोली, शिंदवाडीचा मल्टन शिंदवाडी, पाहुणे रावळीत सगळी नादिक मंडळी आहे. आणि नवा शिंगाडीची आपण जे चॉईस म्हणतो किंवा पारख म्हणतो, अनेक हिंद केसरी 13 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये घेऊन आज हिंद केसरी गाडा मालक झालेले आहेत. पण आपण म्हणतो एखादा खेळाडू लहानपणापासून तयार करायचा
आणि त्याला ना काहीच माहित नसताना बाळकडू पाजून एखादा खेळाडू तयार करायचा आणि मग तो हिंद केसरी किंवा महाराष्ट्र चॅम्पियन करायचा, तसं काम दुर्योधन मामाचं आहे. अगदी 3-3, 4-4 महिन्याची वासरं आणून घरी दूध पाजून त्यांना सांभाळ करून मामाने अनेक वासरं या ठिकाणी हिंद केसरी केलेली आहेत. बंदीच्या काळामध्ये सुद्धा आहे ना, कदमवाडी सारख्या ठिकाणी गाठा पहाटे 4 वाजता इथून 3 वाजता इथून निघून गाडा दामटलेला दुर्योधन मामा शिंगाड्यांचा सरपंच बैलगाडा सांगा त्यावेळेस पण शेखर थंडी दिवस असायचे, पाऊस यायचा, पहाटेच 3 वाजता 4 वाजता इथून निघायला लागायचं. मग सगळी पोरं कुठलीही अपेक्षा न ठेवता घरच्या भाकरी बांधून त्या ठिकाणी येत होते आणि घरच्या बाया म्हणून माणसं सुद्धा मामा त्यांचे इथून ना 5-50 भाकरी चपाती मिरची काय असेल ते बांधून द्यायचे, कोणाचे ना तारंबळ नको व्हायला. अशा पद्धतीने बंदीच्या काळात सुद्धा दुर्योधन मामाने चांगल्या पद्धतीचा गाडा टॉपचा त्या ठिकाणी नामटला. आणि आता आपण पाहतोय का घरच्या साजासारखे जवळजवळ 22 बैल या ठिकाणी धावलेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही अनेक मुलाखती घेतल्या असतील, सांगायला गर्व नाही पण अभिमान नक्की आहे. आमच्या पंचकृषीमध्ये असा गाडा मालक आहे का ज्याच्या एकमेव धावणीला 20-22 बैलांचा आजही संच उपलब्ध आहे. त्याची कोणतीही बैल 1 नंबरला प्रत्येक घाटामध्ये 1 नंबर सिरियल फायनल अशा पद्धतीचं कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिलेली आहे. संघर्ष बघितला असं खूप. संघर्ष 5वीला पोहोचलेला आहे. गरिबीतून गाडा दामण्यास सुरुवात केलेली आहे. आजही परिस्थिती तुम्ही जर जेमतेम पाहिजे तर शेती करून किंवा जो आपला बकऱ्यांचा व्यवसाय सांभाळून मामासारखे आज या ठिकाणी गाडा टिकवलेला आहे. आणि खरं तर आपण अनेक मुलाखती लोकांच्या पाहिल्या, गरिबाचा गाडा राहिलेला नाही असं अनेक जर म्हणतात. अगदी जय शिंगरणे कायम सांगत असतात, एखाद्याला चांगला बैल लागला गरिबाला त्यांचे 2 पैसे करून घ्या, ज्याला पळवायचं त्याला पळू द्या. टोकन घेण्यापासून संघर्ष आहे यात्रेत नाव 2020 येण्यापासूनचा संघर्ष आहे. किंवा बंदीच्या काळामध्ये एक उदाहरण सांगतो, कदमवाडीला आम्ही सगळ्यात पहिले गेलो, आमच्या पुढे 8 गाड होतो, पुढे नंबराला लाईन लागली होती आणि शेवटून 8 नंबरला गाडा दामटलेला गाडा मालक. म्हणजे संघर्ष, गरिबी आहे. गरिबीतून आजपर्यंत यशाच्या उच्च शिखरावरती सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना आतापर्यंत आहे. आणि भविष्य काळामध्ये बिरजेच्या रूपाने जसं मानेबाई होता, भरत शिवल्यांचा पक्ष आहे, त्याच्यानंतर निलेश दादांचा जालू आहे, प्रदीपाचा हरण्या, ही जी बैल आहेत यांच्या तोडीसतोड सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना भविष्य काळामध्ये नक्कीच बिरजा जीवावरती तिथपर्यंत यशाचं शिखर गाठलेलं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांच्या साक्षीनं पाहायला मिळेल. आणि तेवढा आशीर्वाद सगळ्यांचा आहे. याचं काय नाव आहे? याचं नाव बिजली. पूर्ण घेतलेली आहे? हे दीपक मासाळ यांनीच दिलं. दीपक मासा. 2 दिले होते, खुजली आणि बिजली. ते जो काट आता जो 7-8 गाठ झाले 1 नंबर मध्ये पडते. काय खासियत त्याची? हा थोडा आहे ना धनगरी कोसा कलर मध्ये आणि त्याचे शरीर इष्टी बघा तुम्ही, जेणेकरून नॉर्मल थोडं म्हणजे कमान आहे वासराला, त्याचा काही लई इफेक्ट जाणवत नाही त्याला पाळण्याला यायला. काही घ्यायच्या टायमाला पण खूप जण म्हणले वासरू नका घेऊ, त्याला कमानी पाळणार नाही वासरू, पण तरी एक नावाने डेअरिंग केली, घेतलं वासरू, पण ते सक्सेस झालं. याचं काय नाव? याचं नाव जावळा. आणि हा बसल्याकडून घेतलाय मंगळवेढ्याचा. गेल्या वर्षी वासरू आणलं होतं, हे सुद्धा आणलं तसं वासरू गडाळ्यात ताप चाललंय. तसाच हा नाग्या हा इथं घेतलाय आपल्या वाघाळ्याच्या थोरात पाहुण्याकडून, लहान थोरातकडून घेतला. त्यांनी आम्हाला 2 गोर असं 1 नंबरचं गोर गेल्या आता घेतलेला आहे यंदा, आणि शंभू गेल्या वर्षी घेतलेला आहे. तर ते दोन्ही वासरं थोरात पाहुण्याने दिली आपल्याला. आणि ती सुद्धा टाप अशी लहान वयापासून तर गडाळ्यात आतापर्यंत आहेत. आणि हा जी जालो आहे ना, गेल्या वर्षी पंढरपूरला मी माळशिरसला गेलो. माळशिरसला गेल्यानंतर तिथं दिंडी मुकामी राहिली म्हणून तिथं वासरू पाहिले. वासरू पाहिल्यानंतर मी ते वासरू बसलं आपल्या डोक्यात. बसल्यानंतर रवींद्राला फोन केला, त्याला असा फोटो काढून दाखवला, वासरू घेऊ का? तर ते म्हणला घ्या मग बिंदास. मग हा वासरू घेतलं माळशिरसला आणि माळशिरसवरून आणलं आणि जी शिकावलं तर त्यांनी कांड्यावर पळालं आणि कांड्यावरून आता जोकाडावर पळालं. म्हणजे दोन्ही खांदी पंचाही खांदी झोपलं तरी तो पळतोय आणि नंबर मध्ये. हा अविनाश लांडगे यांकून आणलेला बजरंग, पहिला मोठा बजरंग होता. आता हा त्याच्यानंतर तो याच्या दावडीच्या घाटात मोरड्याच्या नंतर हा छोटा बजरंग आणला. हा बजरंग आल्यानंतर बजरंग आला असाच आपण इंजना संघ मोठ्या व्हायला संघ जोकाडात झोपला. त्यांनी आतापर्यंत गेल्या वर्षी त्यांनी 10 घाट 1 नंबरला काढून 3ऱ्या वर्षाचं घाट ह्या बजरंगनी टापमध्ये केलेले आहेत.
याचं काय नाव? हा शनी, हा आटपाडीजवळ शिंगाडी म्हणून एक शेतकरी आहे. त्यांच्याकडनं हा शनी घेतलेला आहे. 3 वर्ष झाला शनी घेतलेला. ज्या पद्धतीने आता छोटा बिरजा लहान असल्यापासून खुजली बीर जसे लहान लहान वासर आज एक नंबरला पळतात, तसंच शनी हा सुद्धा एक पेत वासर होतं. आणि त्याच्यासोबत आपण पुढे नंतर ज्या बैल शंभूची मला घेणार आहे, शंभू आणि शनी या आदत वयामध्ये जुकाट होते. धुमाकूळ घातला अक्षरशः जुकाट 2 वर्ष. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जाईन त्या घाटात गाडी होत होते. म्हणजे निमंत्रित 2020 असू द्या, तुमच्या 13 फुटाचा घाट असू द्या, 12 सेकंदाचा घाट असू द्या, 13 सेकंदाचा, अत्यंत टॉपला जुकाट पळाले. आणि आता ही दोन्ही वासरं म्हणजे याच्या बरोबर आपला आता मयूर हॉटेलवाल्यांचा जो बुऱ्या पळतोय, त्या बुऱ्या बरोबर सुद्धा जवळजवळ 3-4 घाट सावडीत शनीने 1 नंबरला घाट केलेले आहेत. आणि कुरळीच्या घाटावरती, बिरतोडच्या घाटावरती 1 नंबरला 2 नंबरला फायनलला त्या बैलाबरोबर राहिलेले आहेत. आज बुऱ्या मार्केटमध्ये टॉपला आहे. पण आज शनी सुद्धा त्या बैलाबरोबर म्हणजे नामांकित बैलांबरोबर शनी शंभू जुकाट पळाले. आणि मामाचं हे अत्यंत विश्वासाचं आहे. ज्या जुकाटाने खरा अर्थानं दुर्योधन मामाला किंवा सरपंच बैलगाडा संघटनेला नावारूपाला आणलं गेल्या 2 वर्षामध्ये, ते हे नामांकित जुकाट त्याच्यामधला हा शनी, जो आटपाडीमधून शिंगाडी म्हणून एक भाऊबंदच आहेत तिकडचे, त्यांच्याकडनं हा घेतलेला आहे लहान असताना. जात कोणती ती त्याची? त्या जात मिक्स गावरांमध्ये खिलाऱ्या, हा बेरड आहे थोडासा. आणि बैलाला प्रचंड राग आहे. झोपारी बिपारी शांत आहे, वरती आळ्यात गेल्याच्या नंतर पण बैल शांत आहे. आणि काल बराडीला म्हणजे गुडघ्या येऊन बैल मेट्यावर आला होता सुट्टीला, तरी सुद्धा काल एक चांगला आकर्षक घड्याळ तिथं आपलं सूरजभाई जगदाळे यांचा बैल होता, त्याच्याबरोबर चांगला 1176 घड्याळ त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं काल. याचं नाव? हा शंभू. आमचे इथं पाहुणे आहेत थोरात म्हणून, लहान थोरात म्हणून, त्यांच्याकडनं पहिल्यांदा शंभू एक लहान असताना घेतला होता. पहिले रेसला इथं घेऊन आल्याच्या नंतर नावाने त्याला पळताना पाहिलं आणि त्यावेळेस त्याची खरेदी झाली. आणि त्याच्यानंतर शंभू. आता लहान थोरात आमच्याकडे त्यांना आम्ही ना असं टोपण नावाने ना म्हणजे मिनी बबन सुद्धा खेळकर म्हणतो. एक चांगली पालक असलेला जुना जाणता गाडा मालक रांजणगावचे माझे सरपंच होते. त्याचा आपला छोटा मोठा व्यवसाय, वासरा आणायची, थोड्याफार मध्ये नफा मिळाल्याच्या नंतर ते विकायचे. असा शंभू त्यांच्याकडे घेतला होता. आणि शंभू आणि शनी एका शिकारी वासर होते. जसं ते मागे सांगितल्याप्रमाणे का त्या जुकाटाने अक्षरशः 2-3 वर्षांना प्रचंड आदत वयामध्ये लहान वासर असताना, म्हणजे आपण त्याला दूध बाळसं जे म्हणतो, दूध बाळसावरती असणारे वासर, परंतु अत्यंत आकर्षक बारी प्रत्येक आठामध्ये व्हायचे. आणि सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला खऱ्या अर्थाने ज्यांनी आज इथपर्यंत नावारूपाला आणले ते शनी आणि शंभू. त्यातला शंभू आहे जुकाट, आपला बोक्षांचा बलमा, त्यानंतर दाभाड्यांचा लाल्या, अशा अनेक नामांकित बैलांबरोबर 1 नंबरला घाटात राजा महाराजा मानकरी राहिलेला हा शंभू आहे. आणि आता सध्या शंभू आणि शनीचं घरचं जुकाट बऱ्यापैकी पळते. ज्यावेळेस प्रशांत बागोद यांचा इंजन थांबला होता, कोणाच्या तरी नावावर ऋषीवर कोणीतरी ना एखाद्या मुलाचं नाव ठेवत असतंय, त्या पद्धतीनं दिसायला तसंच होता, पळणी लहान असताना तशीच होती, त्याच्यावर त्याचं इंजन ठेवलं. आणि ज्या टायमिंगला सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना एक जेमतेम काळ चालू होता, त्या टायमिंगला रामदास मामा गाळो यांच्याकडून बिरजा म्हणून त्यांचा जो होता त्याच्याकडनं एक खरेदी केली. आपली मैत्रीपूर्ण व्यवहार होता तो. आणि तो बिरजा ज्या टायमिंगला दावणीला आला, तिथून पुढे खऱ्या अर्थानं संघटनेला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. आपण ज्याला म्हणतो का वासरा लंगडी गाय किंवा एक कोणीतरी ना मास्तर दिशा जशी असा, तसं रामदास मामा गाळो यांच्याकडून जो बिरजा घेतला गेला, त्यावेळेस ना त्याच्याबरोबर पळायला बैलाची कमतरता होती. मग इंजांची त्या टाइमला खरी झाली होती, वासरू गरम होतं, वासराला पावर होती चांगली. आणि त्याच्यानंतर ना डायरेक्ट त्या बिरजूच्या गाड्यामध्ये हे इंजन घातलं. इंजांनी बिरजूने सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला जो 1-1.5 वर्ष 1 सीजन 1.5 सीजन कोणत्याच घाटावरती ना बारी पडून दिली नाही, अगदी लहान असल्यापासून. म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल होत होती, एक मोठा बैल शिववाटीत पळत होता, त्याच्यावर एक लहान वासरू घातलेलं होतं. म्हणजे ज्याचा वस्ताद चांगला त्याचा शिष्य सुद्धा चांगला, अशा पद्धतीनं त्यावेळेस बिरजूच्या काळामध्ये अक्षरशः इंजांनी वर्षभर संघटनेला आनंदात ठेवायचं काम केलं. आणि एक चांगलं जुकाट मोठा बिरजू
आणि इंजान अवसर सेन्सर केसरी होती. आणि सेन्सर केसरीला 4 दिवसामध्ये घाटाच्या महाराजाला सगळ्यात आतून 10-75 घाटाच्या महाराजाला सेन्सर केसरीला सगळ्यात आतून बाहेर राहिली होती बिरजू आणि ना इंजान होती. त्या टायमाला इंजान लहानच वासरू होतं आणि बिरजू एक जेमतेम चांगला मुरब्बी बैल होता. त्याच्या गाड्यात घालून त्या ठिकाणी सेन्सर केसरीला घाटाचा महाराजा 4 दिवस राहण्याचा मान या इंजानने सगळ्यात पहिल्यांदा संघटने दिला होता. किती बैलांबरोबर इंजान इंजाननी म्हणजे मामाला ज्यांनी इंजान माहिती त्यांना मामा नाही म्हणलेच नाही. रावसाहेब दादा काळकुटे यांचा तिरपा आणि जो 70-80 गाठ म्हणजे अनेक बैलांबरोबर ती तिरपा पळाला. आणि जास्त करून गाठ बिरजू बरोबर त्याचं झालं. नंतर मग शेनी शंभू जशा पद्धतीने जुकाट होईल एक बाजूनी इंजान राहायचा, दुसऱ्या बाजूने त्याला बदली बैल आपल्या स्वतःच्या दावणीचा किंवा मग कोणी असं मागितला किंवा दिला गेला तर त्याच्याबरोबर बैल पळायला. त्याचं काय नाव? हा छोटा इंजान. छोटा इंजा. जसं छकडी शर्यतीमध्ये छोटा मथुर मोठा मथुर, छोटा बकासूर मोठा बकासूर, तशाच पद्धतीचं इकडे आपल्या 4 बैलामध्ये हौसनी मोठा इंजान चांगला पळत होता आणि घरच्या गाईला खोंड झालं चांगलं त्याच वेळेस. मग त्याचं नाव हौसनी त्या ठिकाणी छोटा इंजान ठेवलं. नामांकित वासरू हे पण घरच्या गाईचं एक पळतंय. जातीवंत गाईला झालेलं वासरू आहे ते. चांगल्या खांदी गाई आहे आणि त्याची लागवड पण घरच्या बैलाची चांगली झाली होती. त्याच्यामुळं हे वासरू पण एक पळत कांडव असतं दुकान. जुकाडत वासरू. याचं काय नाव आहे? हा शोले पिक्चर मधला गब्बर आहे. गब्बर. आता ज्याची नवीन खरेदी केलेली आहे. आमच्याच वाडीतील मित्र आहेत आमचे सहकारी देवाराम माऊली टुले यांच्याकडून मैत्रीपूर्ण व्यवहारामध्ये खरेदी केलेली आहे. वासरू 4 खांदे फिट पडतंय. त्यातल्या त्यात कांड्यावर वासराला जास्त स्पीड आहे, परंतु एक प्रयोग करायचा म्हणून खास जोच्या हिशोबाने त्याला आम्ही आता नवीन खरेदी केलेली आहे. आता 2 गाठ झाली घेतल्यापासून चांगल्या गाड्या वासराला 5.6 पॉईंट गाड्या ठेवून वासरा त्यात ज्या दिवशी आणला त्या दिवशी गावठ्यामध्ये त्याच दिवशी सिरियलला चांगली बरी झाली आणि 2 नंबर फायनलचा मानकरी ठरला. पहिल्यांदा जोर घेतला होता कांड्यावर आणि चांगलं भविष्य पाहिलं संघटनेमध्ये. एक चांगलं टॉपचं वासरू भविष्य काळामध्ये बघायला मिळालं. यांचं काय नाव आहे? हा सोना आणि उजव्या साईडला तुमच्या जो आहे तो इजा. याचं इजा नाव? हा असं. ही घरच्या गाईची वासरे दोन्ही पण. हा एक चांगलं नामांकित कांड पडतंय. आता कासरीला जे तळेगावची यात्रा भरली होती कासरी घाटावर तिथं तळेगावची, त्या यात्रेमध्ये 20 फुटावरती 2 दिवसामध्ये एकमेव वारी होती आणि घरच्याच गाईची वासरे आहेत. आतापर्यंत एक 15-20 गाठ झाला असतील. मधल्या काळामध्ये जरा लंपीमध्ये वासरांना थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे वासरं एक 7-8 महिने थांबवली होती. आता परत एकदा नव्या जोमानं वासरं लंपीतून उठल्यानंतर पहिलाच गाठ 20 फुटावून भारी भिडवली त्यांनी. त्याचं काय नाव? हा संघटनेचे आणबान शान मोठा बिरजा. सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेला दुसऱ्या एक नावाने ओळखलं जातं, बिरजा ग्रुप बैलगाडा संघटना म्हणून. हा तोच बिरजा का जो रामदास मामा गाळो यांच्याकडून घेतला होता. ज्या टायमिंगला पडीचा काळ असतो किंवा संघर्षाचा काळ असतो, एक आशेचा किरण कुठे दिसणं गरजेचं असतं. ज्यावेळेस संघटना अडचणीत होती, वासरं आणि चांगली दावणी होती, परंतु एक मास्तरच्या रूपानं एक कोणीतरी ना गुरु म्हणून दावणीला पाहिजे होतं. त्या टायमिंगला रामदास मामा गाळो यांच्याकडून मैत्रीपूर्ण संबंधामध्ये त्या ठिकाणी बिरजूची खरेदी झाली आणि ज्या दिवसापासून बिरजू जाऊन आला तोपर्यंत बिरजूच्या गाड्यात कोणतेही वासरू घालायचं, बिरजूने ते निशाणापर्यंत चांगल्या पद्धतीने टॉपला घेऊन जायचं. असा बिरजूचा इतिहास आहे. आणि बिरजू 4 खांदी फिट होता. कांड्यावर पण ज्या वेळेला गरज लागेल त्या वेळेला बिरजू कांड्यावर पण तेवढा टॉपला पळालाय. बिरजू जोमध्ये पण पळालेला आहे. आणि ही जी सगळी संघटना जी खऱ्या अर्थानं नव्या उमेदीनं जोशाने जी एकत्र आली, उत्साहात जे आपण सगळ्यांना पाहायला मिळते, त्याचं एकमेव कारण आहे मोठा बिरजा. आणि ज्या पद्धतीने मोठ्या बिरजाने संघटनेला या स्टेजला आणलं, त्यामुळंच त्या छोट्या बिरजाचं जो तांबडा आहे गावरान, त्याचं सुद्धा नाव मोठा बिरजा. हा आणि तो छोटा बिरजा म्हणजे अपेक्षा सगळ्यांना जसं मोठ्या बिरजाने नाव रूपाला संघटना आणली, तसा छोटा बिरजा तिथून पुढं जी रेष आहे ती शेवटपर्यंत बिरजू छोटा बिरजा घेऊन जाईल. आणि मोठा बिरजा ते छोटा बिरजापर्यंत आता हा सगळा संघर्षाचा प्रवास आज एक वेगळ्या आनंदमय वातावरणामध्ये आहे. का आपण एक समाधानी गाडा मालक जो म्हणतो का प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर एक चांगली आकर्षक बारी होणं, बारी गाड्यावर येऊ द्या अगर नाही होत्या, पण
पब्लिकनी किंवा समाजानं त्या बैलांचं कौतुक करणं आणि ना खरी प्रसिद्धी बैलांपाठीमागं जर कुणी दिला असं आम्हाला तर हिंद केसरी आलाउन्सर साहेबराव आढळराव म्हणजे 70 वर्षाचा युवक ही पदवी असेल किंवा कलियुगातला नाही महाभारत नाही कलियुगातला दुर्योधन हे नाव तसं आहे ना एक म्हणजे चुकीच्या अर्थानं महाभारतामध्ये आहे परंतु एक कलियुगातला दुर्योधन का जो बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय तरुणांना लाजवेल असा खेळ आणि एक उपाधी आढळराव मामा या ठिकाणी कायम दुर्योधन मामा देत असतात आणि पाहत्या फेट्यावल्याची करामत पाहत्यो तरुण लाजणारा खेळ म्हणजे मामा बैलांमागे जो अर्धा घाट पळत जातात मागून एक 100 पडतो नक्की निशाण पडत पण अंतरना मामा पळत जातात एक चांगली नाव रुपयाला संघटना आणायचं काम आढळराव मामा असतील त्याच्यानंतर माऊली पिंगळे असतील सागर साळुंके असतील म्हणजे आपण जे हिंद केसरी अलाउन्सर आहेत पोपट शिंगाडे गावातीलच अलाउन्सर आहेत ते शिरोळ तालुक्यातील चांगले अलाउन्सर आहेत ह्या सगळ्या अलाउन्सर मंडळींनी खऱ्या अर्थानं मामाला एक चांगली प्रसिद्धी दिली कारण की शेवटी काय असते तुम्ही किती चांगलं केलंय तुमची जाहिरात कशा अर्थाने होते ते खूप महत्वाचं आहे तुम्ही जे पिकवताय त्याच्यापेक्षा तुम्हाला विकता पण आलं पाहिजे आणि ते खऱ्या अर्थानं नाव जे मोठं करायचं किंवा विकायचं काम आहे बैलांपाठोपाठ अलाउन्सर लोकांनी जे मामाला उपाधी दिलेली आज मामाला सगळीकडे ओळखतायत अगदी अडचणीच्या काळामध्ये वेळेप्रसंगी आमच्या गाठावर जायला उशीर झाला तर आवर्जून लोकांनी कौतुक म्हणून बैलांचं लहान वासरे गाडा सुद्धा शेखर या ठिकाणी लोकांनी मध्ये घेतलेला आहे मामाचे वासरे लहान लहान संधी द्या लांबून आलेत आणि अनेक नामांकित गाठामध्ये आवर्जून जसं आपण एक सेलिब्रिटी गाडा मालक जो म्हणतो का तुम्ही या आमच्या घाटामध्ये तुमची पहिला आली पाहिजेत अशा पद्धतीचं दुर्योधन मामाला मावळपट्टा असेल तुमचा खेळपट्टा असेल आंबेगाव जुन्नर असेल हवेलीपट्टा असेल अशा अनेक घाटामध्ये मामाला त्या ठिकाणी ना वासर घेऊन निमंत्रित केलेले आणि ह्या बैलांचे सगळ्यांचे कृपा आशीर्वाद मामांवरती आहे मामांचं संगोपन चांगलं आहे आज 20-22 बैल दावणीला सांभाळायचं एवढं सोपं काम नाहीये आज 2 बैल 4 बैल असल्याच्या नंतर त्यांना खोराक किंवा सगळ्या गोष्टी करणं सुद्धा मुश्किल आहे दुर्योधन मामा संघटना प्रत्येक घाटामध्ये आमच्या आसपासची कोणती यात्रा वाडी यात्रा असू द्या छोट्या मोठ्या गावाची यात्रा असू द्या आणि मोठ्या यात्रेमध्ये सुद्धा मामाची बैल आहेत एक दिवस खाडा नाही का ज्या घाटामध्ये मामाची संघटना उपस्थित नाही असेल अशा पद्धतीने सरपंच बैलगाडा संघटनेचा आतापर्यंतचा कार्यकाळ आहे भविष्य काळामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने ही संघटना उत्तरोत्तर एक चांगलं यश बैलगाडा क्षेत्रामध्ये प्राप्त करेल आणि शेखर भाऊ तुम्ही अत्यंत म्हणजे छोट्या बैलगाडा मालकाची एक मोठी मुलाखत घेण्यासाठी इथपर्यंत आलात तुमचे फॅन फॉलोअर्स खूप प्रचंड प्रमाणात आहेत तुमच्या मुलाखत घेण्याची पद्धत अगदी तळागाळातल्या प्रश्नाला हात घालायची तुमची ताकद खूप आहे आणि तुम्ही त्या छोट्या बैलगाडा मालकाच्या दावणीला आज इथं येऊन या सगळ्या बैलांची ना माहिती घेतली त्यांची ना मुलाखत घेतली त्याबद्दल सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं खास करून दुर्योधन मामा शिंगाडे यांच्या वतीनं तुमचं मनापासून खूप खूप आभार आणि असं भविष्य काळामध्ये जे छोटे गाडा मालक आहेत ज्यांचे छोटे नंदी आज ना उजळत नाही त्यांना उजळण्याचं काम तुम्ही भविष्य काळामध्ये नक्कीच कराल हे आशा व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं पुन्हा एकदा मनापासून ना खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद.